जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल राईडला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रणरागिणी सायकल राईड रविवारी महापालिका भवन येथे संपन्न झाली. रंगबिरंगी वेशभूषा सजवलेली सायकल, महिला दिनाचे विविध संदेश देणारे फलक, पुरस्कार सोहळा, मान्यवरांची उपस्थिती असे या राईडचे वैशिष्ट्य होते. महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला या प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. भविष्यात त्यांनी असेच पुढे जात राहिले पाहिजे. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात, त्यावेळी त्यांच्या पाठी पूर्ण कुटुंब असते असे सांगून महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला या आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे उपक्रम स्तुत्य आहेत. मी आणि ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या वतीने त्यांना आवश्यक ती मदत भविष्यात करू असे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले. 3.5 आणि 5.5 किमी अंतर अशा 2 वेगवेगळ्या गटात ही सायकल राईड आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी 7:10 3.5 किमी अंतराच्या तर 7:35 5.5 किमी अंतराच्या राईडला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध आयुर्वेद स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मधुरा कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते हिंदायान राईड्सचे संस्थापक विष्णुदास चापके, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून सायकल राईडला सुरुवात झाली. त्यानंतर रणरागिणी पुरस्कार सोहळ्यास सुरुवात झाली. वयाच्या 68 वर्षांमध्येही सायकलिंगमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या मंगला पै यांना रणरागिणी जीवन गौरव, डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांना रणरागिणी गौरव, सविता ननोरे या ज्येष्ठ महिला आणि अपूर्वा फरडे या 4थी शिकणाऱ्या मुलीला रणरागिणी पुरस्काराने, तसेच सीमा कुलकर्णी, आनंदी भोसले यांना मातृत्वाच्या पुरस्काराने महापौर पिंपळकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.